तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिलायन्स पॉवरबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सो मित्रांनो, फायनली रिलायन्स पॉवरचे जे काही क्वार्टर 4चे रिझल्ट्स आहेत ते अनाऊन्स या ठिकाणी झालेले आहेत. सो क्वार्टर 4मध्ये रिलायन्स पॉवरचं कशा पद्धतीने प्रदर्शन राहिलेलं आहे ते या ठिकाणी आपण पाहूया. अर्थातच बऱ्याचशाच लोकांचा फेवरेट स्टॉक आहे, त्यांना असं वाटते, अजूनही त्यांना अपेक्षा आहे की हा स्टॉक एक दिवस मल्टीबॅगर स्टॉक बनेल. ओके, सो त्याविषयी सुद्धा आपण चर्चा करूया. मी बऱ्याचशाच वेळेला व्हिडिओ बनवलेला आहे याविषयी आणि तुम्हाला जी काही सत्य परिस्थिती आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 38 रुपये 60 पैसे मित्रांनो क्लोजिंग प्राइस आहे. ओके, कालच्या ट्रेडिंग सेशनचं म्हणजे शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनचं. सो आता क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते कशा पद्धतीने लागलेले ते आपण पाहूया. सो रिलायन्स पॉवरबद्दल तर मला जास्त काही सांगण्याची गरज नाही आहे. पॉवर सेक्टरची कंपनी आहे. पॉवर प्लांट्सचं कन्स्ट्रक्शन करणं, ते रन करण्याचं काम या ठिकाणी कंपनी करते. नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवरती ही कंपनी बिझनेस करते. 1978 कोटी रुपयांचे मित्रांनो ह्या ठिकाणी सेल्स आहे ह्या वर्षामध्ये, ह्या क्वार्टरमध्ये. मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो सेल्समध्ये जे काय आकडे आहेत ते आपल्याला वाढताना दिसतात आणि मागील मार्च क्वार्टरचा म्हणजे 2024चा विचार केला तर सुद्धा सेल्समध्ये मित्रांनो ह्या ठिकाणी काय एक समानता आपल्याला दिसून येते. म्हणजे ठीक आहे, क्वार्टर ऑन क्वार्टर सेल्स वाढलेले आणि मागील मार्च क्वार्टरपेक्षा सेल्स मित्रांनो काय ऑलमोस्ट या ठिकाणी काय समांतर आहे, जास्त काही घसरण या ठिकाणी आपल्याला दिसत नाही आहे. ऑपरेटिंग प्रॉफिटचा विचार केला तर 590 कोटींचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे मित्रांनो, जो की क्वार्टर ऑन क्वार्टर आपल्याला कुठेतरी वाढताना दिसतोय. ओके, 376 कोटींवरून 590 कोटी प्रॉफिटपर्यंत, ऑपरेटिंग प्रॉफिटपर्यंत कंपनी पोहोचलेली आहे. ओके, मागील 3 क्वार्टरमध्ये. मागील मार्च क्वार्टरचा जर विचार केला तर हा जो काही प्रॉफिट होता मित्रांनो तो फक्त 186 करोड रुपये होता. ऑदर इन्कमचा मित्रांनो विचार केला तर 88 कोटींच्या ऑदर इन्कम्स आहेत आणि इंटरेस्टचा जर तुम्ही विचार केला 399 कोटींच्या इंटरेस्ट या ठिकाणी कंपनीने पे केलेले आहेत. आता कंपनीची मित्रांनो जी काही हाय डेट आहे त्याच्यामुळे काय होते, कंपनीला नुकसान सहन करावं लागतं. हे मी ह्या आधी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे. कारण हाय डेट असल्या कारणाने मेजॉरिटी कंपनी काय करते, आपले जे काही पैसे आहेत ते इंटरेस्ट देण्यावरच ह्या ठिकाणी लावत आहे. त्याच्यामुळे कंपनीचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी काय होतोय, कुठेतरी इम्पॅक्ट होतोय असं आपल्याला दिसतंय. 126 कोटींचा मित्रांनो ह्या क्वार्टरमध्ये काय मित्रांनो ह्या ठिकाणी ह्यांचा नेट प्रॉफिट आपल्याला दिसत आहे. इयर ऑन इयर मित्रांनो विचार केला तर ह्या मार्च 2025मध्ये कंपनीचे सेल झालेले 7,583 करोड, जी की मागील वर्षी होती 7,893 करोड रुपये. म्हणजे सेल्समध्ये मित्रांनो थोडीशी घसरण आपल्याला ह्या वर्षी थोडीशी पाहायला मिळालेली आहे. आणि कंपनीचे जे काही खर्च आहेत ते कंपनीचे खर्चसुद्धा कमी झाले आहेत. 5,475 कोटी रुपये ह्या ठिकाणी कंपनीचे खर्च झाले आहेत. अर्थातच रेव्हेन्यू ढासळला, कंपनीची सेल्स ढासळली, त्यामुळे खर्चसुद्धा ह्या ठिकाणी ढासळलेले आहेत मित्रांनो. कारण जे काही जास्तीचे एफर्ट्स लावावे लागतात, जास्तीचे रिसोर्सेस लावावे लागतात ते ह्या ठिकाणी लावावे लागत नाही. त्यामुळे खर्च कमी झाला म्हणून आपल्याला आनंदी व्हायची गरज नाही आहे. ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो पॉझिटिव्ह आहे. 2,108 करोड रुपयांचा मित्रांनो ह्या ठिकाणी ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. ऑदर इन्कमचा विचार केला 3,905 करोड रुपये आहे आणि इंटरेस्टचा विचार केला मित्रांनो 2,056 करोड रुपये आहे. आणि मित्रांनो सध्या कंपनी काय करते, 3,048 कोटींच्या प्रॉफिटवरती ह्या ठिकाणी उभी आहे. मागील वर्षी मित्रांनो 1,854 कोटींचा जो काही लॉस होता तो लॉस या ठिकाणी रिकवर झालेला आहे. पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कंपनीने मागील काही वर्षांमध्ये खूप मेजर लॉसेस सुद्धा केलेले आहेत. सो कंपनी त्या लॉसेसमधून अद्याप बाहेर पडलेली नाही आहे आणि कंपनी आपल्याला हा जो प्रॉफिट दाखवते तो फक्त आणि फक्त एका फॅक्टरमध्ये आपल्याला दाखवते, तो म्हणजे कंपनीचा ऑदर इन्कम. ओके, आता हा जो काय ऑदर इन्कम आहे तो मित्रांनो कंपनीला काय मिळतो, इंटरेस्टमधून मिळतो, डिव्हिडंड्समधून मिळतो, ऑदर ज्या काही यांच्या इन्व्हेस्टमेंट्स आहेत तेथून मिळतो. ओके, त्यामुळे आपल्याला इतकं जास्त आनंदी व्हायची गरज नाही आहे. कंपनीचा 2 मेजर फॅक्टर असतात मित्रांनो. एक म्हणजे त्यांची कमी कर्ज असणं फार जास्त गरजेचं आहे आणि मुख्य म्हणजे ऑपरेशनल प्रॉफिट त्यांचा स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे, जेणेकरून कंपनी काय करते, लॉंग टर्म ह्या ठिकाणी सस्टेन करते. आता जर तुम्ही बघितलं सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ तर ह्या कंपनीची काहीच नाही आहे. ऑलमोस्ट मित्रांनो काय सेल्स ग्रोथ तर ऑलमोस्ट झिरोच आहे या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून. प्रॉफिट ग्रोथचा जर तुम्ही विचार केला तर तुम्ही बघू शकता मित्रांनो की 5 वर्षामध्ये 7%, 3 वर्षामध्ये 22%, म्हणजे अकेजनली सडनली ह्या ठिकाणी प्रॉफिट ग्रोथ आलेले आहे. ती सस्टेन राहील का नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे. जर आपण विचार केला मित्रांनो आर पॉवरच्या स्टॉकचा तर तुम्ही बघू शकता जेव्हापासून ह्याचा IPO आलेला आहे, IPO आल्यापासून मित्रांनो कंटिन्युअसली आपल्याला ह्या ठिकाणी फॉल पाहायला मिळतोय. मी मंथली टाइम फ्रेमवरती जातो आणि तुम्हाला गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघा, कंटिन्युअसली फॉल आहे मित्रांनो. ओके, एकेकाळी हा स्टॉक कितीचा होता मित्रांनो तुम्ही बघू शकता, 321-22 रुपयांच्या आसपास होता. आता 38 रुपयांवरती येऊन हा स्टॉक ठेपलेला आहे. जोपर्यंत कंपनीचा रेव्हेन्यू वाढत नाही, कर्ज कमी होत नाही, तोपर्यंत ह्या स्टॉकमध्ये काही सुधारणा होण्याचे चान्सेस मला तरी सध्या या ठिकाणी वाटत नाहीत. आणि पॉवर सेक्टरमध्ये देखील मित्रांनो खूप कॉम्पिटिशन आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, सो त्यामुळे तुम्ही जर हा स्टॉक इन्व्हेस्टमेंटसाठी बघू इच्छिता, रिलायन्स इंडस्ट्री आहे, कधी ना कधी वर येईल. सो असंच मित्रांनो हे जे काय तुमचे भ्रम आहे ते या ठिकाणी थोडेसे बाजूला ठेवा, रियालिटीमध्ये या. ओके, आणि बघा की काय सध्याची परिस्थिती आहे. ओके, त्यामुळे ह्या स्टॉकपासून लांबच राहा मित्रांनो. जर तुम्हाला पॉवर सेक्टर
सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे तर म्युच्युअल फंड्स आहेत किंवा अदर ETFs वगैरे काही अवेलेबल असतील पॉवर सेक्टरचे, किंवा काही अशी कंपनी अवेलेबल असेल पॉवर सेक्टरची जी तुम्हाला चांगल्या व्हॅल्युएशनवरती आणि फंडामेंटल स्ट्रॉंग अशी कंपनी भेटते, तर त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. पण जनरली रिलायन्स पॉवरला सध्या तरी तुम्ही काय करा, पूर्णतः अवॉइड करा. आशा करतो कॉन्टेंट तुम्हाला आवडला असेल. कॉन्टेंट आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाईम. थँक्यू व्हेरी मच टू ऑल ऑफ यू.